हाय नमस्कार। आज माझी रेसिपी आहे चिकनचे पाय पंजे। हे मी साफ करून घेतलेले आहे, अर्धा किलो पंजे आहे। याची रेसिपी दाखवणार आहे आज तुम्हाला। आता मी एक गंज मांडला आहे, गंजामध्ये 2 चम्मच तेल टाकले आहे मोठ्या चम्मचनी। तेल गरम झालेलं आहे। हे 2 कांदे कापून घेतलेले आहे मोठे, हे कांदा टाकायचा यामध्ये। आता आपला कांदा झालेला आहे। अद्रक लसूणचा पेस्ट टाकत आहे मी यामध्ये, आणि एक टमाटर आहे ते पण यामध्ये टाकायचं आहे। हे कापून घेतलेलं टमाटर आहे। आता आपला कांदा टमाटर अद्रक लसूणचा पेस्ट झालेला आहे, हे बघा। आता यामध्ये मी 3 चम्मच लाल मिरची पावडर घेतला आहे, अर्धा चम्मच हळद आहे, स्वादानुसार मीठ आहे, 1 चम्मच मटन मसाला आहे, 1 चम्मच धनी पावडर आहे, 1 चम्मच गरम मसाला आहे, जिरा पावडर आहे, 1 चम्मच गरम मसाला आहे, आणि कस्तुरी मेथी आहे। हे सगळे मसाले यामध्ये टाकायचे आहेत। थोडासा सांबार टाकायचा, त्याला 2 मिनटं होऊ द्यायचं आहे। थोडं पाणी टाकते मी, टेस्ट नाही सुटली पाहिजे म्हणून पाणी टाकावं लागते। आता आपला हा मसाला झालेला आहे। आता मी हे चिकनचे पंजे टाकत आहे यामध्ये। याला आता 5 ते 10 मिनटं याला मुरू द्यायचं आहे या मसाल्यामध्ये। आता ही भाजी मुरलेली आहे, मी यामध्ये लागते तेवढं आता पाणी टाकत आहे शिजण्यासाठी। आता या भाजीला 10 ते 15 मिनटं शिजू द्यायचं आहे। ही भाजी खाण्यासाठी खूप छान पौष्टिक आहे। ज्याचे पाय वगैरे दुखत आहेत त्या पायासाठी छान आहे। महिन्यातून 3 वेळा तुम्ही जर या चिकनच्या पंजाची भाजी खाल्ली किंवा सूप करून प्याले तर तुम्हाला खूप फायदा होईल याचा, पायासाठी वायुवातासाठी। तुम्ही विश्वास करून बघा आणि खाऊन बघा। आणि अगर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आता भाजी शिजल्यानंतर मी तुम्हाला नंतर दाखवते। आता भाजी झालेली आहे आपली, यामध्ये मी सांबार टाकत आहे। फक्त कांद्यामध्ये टमाटरमध्ये केलेली आहे मी, लसूण जिऱ्यामध्ये। याला जास्त मसाले लावले तर भाजी खायला छान नसते लागत, कमी मसाल्याची भाजी छान लागते। आणि खरंच तुम्ही महिन्यातून 2-3 वेळा जर तुम्ही ही भाजी किंवा सूप करून जर पेले तर पायाच्या दुखण्याला खूप आराम मिळेल। असं 3 महिन्यापर्यंत करा तुम्ही, तुम्हाला अनुभव येऊन जाईल। अगर तुम्हाला चिकनचे पंजेची भाजी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।